पुढची बातमी अकोल्यामधून। अकोल्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी विजय साधलाय। आगामी काळामध्ये मतदारसंघातील विकास कामांवर भर देणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर लीड कमी का झाला याबाबत निश्चितच आगामी काळात काळजी घेईन असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। आणि त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे आहेत। दादा, कालचा जो विजय झाला सुरुवातीपासून आपली एक जे आपण म्हणतो रोलर कोस्टर राईड अशी राईड होती। सुरुवातीला लीड नव्हता, परंतु एक विश्वास होता की लीड राहणार आहे। जे गावं पेंडिंग होते त्या गावामध्ये अपेक्षित जे मतं होते ते अपेक्षित मतं मिळाल्यामुळे माझा विषय सोपा झाला। संजीवनीपेक्षा लीड फार कमी झाला। पुढच्या काळात आणखी काय काळजी घ्या? एक सुरुवात कठीण झाली तर माणूस अजून जास्त जबाबदार होतो आणि जास्तीत जास्त लोकांना आता कसं जुळवता येईल, लोकांच्या अडचणी समजून आणि विशेषतः ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून मी भविष्यात माझी 5 वर्ष नियोजित केली। जे मिळालं त्याच्यात मी संतुष्ट आहे आणि मला सगळं माझं जे लक्ष आहे अकोला लोकसभा, माझ्या लोकसभेमधील मालेगाव रिसोड या तालुक्याचा विकास करणे हेच माझं 5 वर्षाचं लक्ष आहे। मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे विषय असतील, युवकांचे विषय असतील, महिलांचे विषय असतील आणि ग्रामीण भागाचा चांगला विकास कसा होईल, ग्रामीण भागामध्ये सगळ्या सुविधा कशा उपलब्ध होतील याकडे माझं लक्ष आहे। हे होते भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांनी आपला विजयाचा आनंद साजरा केला। जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला।